नमस्कार मित्रांनो, चांगले लोक भरपूर भेटतात, पण प्रेम फक्त कोणा एकाच खास व्यक्तीवरच होत असतं. जेव्हा ती तुमच्या चांगल्या स्वभावाचे आणि किंवा मदतीचे वृत्तीचे कौतुक करते, तेव्हा स्पष्टपणे समजून घ्या की तिच्यासाठी तुम्ही खूप उपयुक्त व्यक्ती आहात. तिच्या भविष्याचा आधारस्तंभ नाही, तिच्यासाठी तुम्ही उत्तम मित्र आहात, सभ्य माणूस आहात, पण तिचा प्रियकर निश्चित नाही. मित्रांनो, जे तुम्हाला अनेकदा गोंधळात पाडू शकतं ते म्हणजे तुम्हाला माझी काळजी करण्याची गरज नाही हे वाक्य. वरकरणी स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांचं प्रतीक वाटू शकतं, पण यामागे एक खोल वास्तव दडलेलं आहे. जर एखाद्या स्त्रीच्या मनात तुमच्यासाठी खरंच प्रेम असेल तर ती तुमच्या काळजीला कधीही नाकारणार नाही. उलट तुमच्या काळजीच्या छत्रछायेखाली ती स्वतःला अधिक सुरक्षित आणि तुमच्याशी जोडलेली अनुभवेल. मित्रांनो, परंतु जेव्हा ती हे वाक्य बोलते तेव्हा याचा अर्थ थेट असा असतो की ती तुमच्या भावना आणि तुमच्या काळजी तिच्या आयुष्यात काहीही अर्थ नाही. तुमच्या भावनिक गुंतवणुकीची तिला गरज वाटत नाही. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा धोका तिच्या खोट्या आश्वासनांमध्ये दडलेला असतो. मित्रांनो, ती तुम्हाला म्हणेल, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही किंवा मी तुला खूप मिस करते. परंतु मित्रांनो, सायकोलॉजी एक्सपर्ट सांगतात, जर ती हे वाक्य वारंवार बोलत असेल आणि आग्रहपूर्वक तुमच्यावर सिद्ध देखील करत असेल तर तिथे नक्कीच शंका घ्यायला हवी. खरं प्रेम तर सतत आपोआप वाहतं, त्याला सिद्ध करण्याची तर अजिबात गरज नसते. जर ती प्रत्येक संभाषणात हे प्रेमाचे जप करत असेल तर ती केवळ एक भावनिक जाळं विणत आहे, जेणेकरून तुम्ही तिच्यापासून दूर होऊ नये. कारण तिच्याजवळ एक खरं प्रेम नाही, म्हणून ती गोड शब्दांचा आधार घेते. जिथे खरं प्रेम असतं तिथे डोळे बोलतात, स्पर्श बोलतो आणि मौन सुद्धा बोलतं. शब्दाची तिथे आवश्यकताच नसते. मित्रांनो, नात्यातून हळूच बाहेर पडण्याचे संकेत देणाऱ्या वाक्यांकडे वळूया. थेट हे प्रेम नाही असे न म्हणता तुम्हाला नात्यातून अत्यंत हळूवारपणे बाजूला ढकलतात. ती म्हणजे, मला थोडी स्पेस हवी आहे. मित्रांनो बघा, हे वाक्य जर वारंवार बोललं जात असेल तर त्या नात्यातून तुमच्या भावनिक अंतर निर्माण होतं. तेव्हा समजून घ्या की प्रेमाचा प्रवाह कुठेतरी दुसरीकडे वाहत आहे. मित्रांनो, दोन व्यक्तींना जवळ आणते, त्यांच्यातील आकर्षण वाढवते. जर तिला वारंवार तुमच्यापासून दूर राहायला आवडत असेल तर तिचा तुमच्या जवळ येण्याचा मुळीच हेतू नाही. मित्रांनो, दुसरं म्हणजे हे वाक्य अनेकदा, आता ही योग्य वेळ नाही, आता हे नको, ही भविष्यातील योजनांसाठी, एकत्र राहण्यासाठी, ह्या खूप गंभीर आहे स्तरावर नेण्यासाठी हे वाक्य वापरली जातात. खरं तर प्रेमात असलेली स्त्री वेळेची वाट पाहत बसत नाही, ती तुमच्यासोबत वेळ निर्माण करते. जर तुमच्यासाठी सध्या योग्य वेळ नाही हे कारण वारंवार दिलं असेल तर मित्रांनो, कदाचित ती वेळ कधीच येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.